गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आम्ही रक्षाबंधन करून आता चाललो आहोत रिटर्न पुण्याला. शिवांश आणि रियांश कॉपी करायचं नाही डायलॉग इथे यूज करतात. खोटं बोलायचं नाही. त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी आणि घरी पोहोचल्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला घेतलं. स्वयंपाकाला मी इथे बनवलं होतं वरण भात आणि गावाकडून आणलेल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा, तर त्या इथे भाजायला घेतल्या. त्यानंतर इथे यांना घरून आणलेल्या होत्या हिरव्या मिरच्या, तर यांना खायचा होता ठेचा, तर मी ठेचा बनवायला घेतला. ठेचा बनवण्यासाठी मी इथे 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा लसूण घेऊन त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं. तर आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्यानंतर ते तव्यावर टाकून परतून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता किंवा तुम्हाला असं आवडत असेल तरीही खाल्लं तरी काहीच हरकत नाही. पण मी चव छान लागते आणि क्रंची पण होते, तर त्यामुळे असं तेलामध्ये फ्राय करून घेते. घेतलं आणि जेवण झाल्याच्या नंतर ही खूप कामं सारी पेंडिंग पडलेली होती, तर तीही पूर्ण करायची होती. तर मग इथे घरून शेंगदाणे आणले होते आमच्या नानींनी, म्हणजे सासूबाईंनी ते मशीनमध्ये वगैरे काढून दिले होते, तर ते साफ करायचे राहिले होते आणि त्यानंतर बाकीही खूप कामं सारी आवरायची राहिली होती. तर इथे मी पूर्ण शेंगदाणे एकच दिवशी साफ करून घेतले, जेणेकरून परत ते साफ करावं लागणार नाहीत. आणि त्यानंतर फ्रीजमध्ये होते मी साठवलेली साई, तर ती साई पण बारीक करायची होती, त्याचं तूप बनवायचं होतं. तर त्यामुळे मी ती साई मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतली, म्हणजे फिरवून घेतली आणि त्यानंतर असं त्याचा गोळा बनतो. गोळा बनल्याच्या नंतर त्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याचा आंबट वगैरे वास येत नाही. तर आता मी इथे पाणी वगैरे टाकून ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ते गॅसवर ठेवायचं उकळी यायला. असं उकळी आल्याच्या नंतर ते लाल कलर आला की तो गॅस बंद करायचा आणि ते तूप पूर्ण थंड होईपर्यंत तसंच ठेवायचं. त्यानंतर इथे स्वच्छ गाळणीने गाळून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने आपलं तूप तयार होतं. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्ही पण जर अशी साई साठवून ठेवली घरी आणि जर तूप बनवलं तर खूप छान त्या प्रकारे तूप बनतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे अशा पद्धतीने इथे माझं तूप बनवून तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता इंडिपेंडन्स डे, तर मला शिवांशीही तयारी करायची होती. असं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.